ऊपर आए कर रहे थे। कौन सी सीट? मुंबई नॉर्थ ईस्ट। ये सीट जहां मैं खड़ा हूं यही सीट है। मुझे मालूम नहीं उस बारे में, लेकिन कल मीटिंग। ना आज मीटिंग है शाम को। आज हम शाम को बैठेंगे, वेणुगोपाल जी आ रहे हैं, शरद पवार साहब भी आएंगे, और मुझे लगता है लगभग सभी मामले सॉल्व हो गए हैं, सुलझा गए हैं। मुंबई की जो सीटें हैं उसके बारे में कोई डिस्प्यूट नहीं है। महाराष्ट्र की 1-2 सीटें होगी, इसके बारे में शायद चर्चा हो सकती है, लेकिन सीट शेयरिंग लगभग पूरा हो गया। प्रकाश आंबेडकर बोल रहे हैं मुझे मीटिंग के लिए बुलाया नहीं गया आज की मीटिंग के लिए। प्रकाश आंबेडकर जी की मीटिंग को, प्रकाश आंबेडकर जी हमारे महाविकास आघाड़ी के सदस्य हैं। पहले वाले मीटिंग में प्रकाश जी आए थे। आज जो हम बैठे हैं वो कांग्रेस एनसीपी में थोड़ी बहुत जो बातें चल रही है उसके ऊपर चर्चा होगी। हमने वंचित बहुजन आघाड़ी को एक प्रस्ताव दिया है 4 जगह का। अब उनको विचार करना है उसके ऊपर, उनको विचार करके आना है कि ये 4 सीट हमने जो प्रस्ताव दिया है, जो उनने मांगी थी हमसे, जब तक उनका प्रस्ताव के ऊपर उनकी चर्चा पार्टी में नहीं होती तब तक हम क्या चर्चा करेंगे। लेकिन प्रकाश आंबेडकर जी से भी हम अलग से चर्चा करेंगे। आघाडीच्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नाही असं ते म्हणतात आणि पाडापाडीचं राजकारण होत असेल तर आम्हाला नको असं देखील ते बोलतात। कोणी कोणाला पाडत नाही। हे पाडापाडीचं भूत कोणाच्या मानगुटीवरती का बसतंय मला माहित नाही। महाविकास आघाडीमध्ये कोणीही कोणाला पाडापाडी करणार नाही। आम्हाला भाजपला पाडायचं आहे, आम्हाला हुकुमशाहीला पाडायचं आहे, हे प्रकाश आंबेडकर साहेबांना माहिती आहे। आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही, किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होते, किंवा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा बाकी आहे, त्या होत आहेत आणि त्या एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत। उद्या जर आम्हाला असं वाटलं की प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात काही चर्चा करणं गरजेचं आहे तर आम्ही व्यक्तिगतरित्या स्वतंत्रपणे करू। वंचित बहुजन आघाडीला आम्ही 4 जागांचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या 4 जागा त्यांनी जी आम्हाला यादी दिली होती 27 जागांची, त्यातल्या 4 जागा आहेत आणि त्या 4 जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कळवायचं आहे की या 4 जागा संदर्भात त्यांची भूमिका काय आहे। याच्यामध्ये बोलवण्याचा न बोलवण्याचा मान सन्मानाचा प्रश्नच येत नाही। आम्ही कोणाला एकमेकांना निमंत्रण देऊन बोलवत नाही। महाविकास आघाडी हे कुटुंब आहे, प्रत्येकाने कधी येऊन त्या बैठकीत किंवा आमच्या चर्चेत सामील होऊ शकता। समाज माध्यमातून, ट्विटरवरून, फेसबुकवरून कोणत्याही आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा कधीच केली जात नाही, आम्ही करत नाही, आपण पाहिलं असेल।